वेलकम टू सावीज युनिक क्रिएशन. आज आपण पाहणार आहोत की हे जे झुमके आहेत ते कसे बनवायचे आहेत. त्यासाठी आपण काय करायचं, एक पुठ्ठा घ्यायचा आणि त्याला एक कॉटनचं जे ब्लॅक कापड आहे ते लावून घेतलं. त्याच्यानंतर काही घुंगरू घेतले आणि ते घुंगरू धाग्यामध्ये ओवून जो पुठ्ठा आहे त्या पुठ्ठ्याला या प्रकारे अटॅच करून घ्यायचे. थोड्या थोड्या अंतरावरती त्याला टाके घालून घ्यायचे, जेणेकरून ते व्यवस्थित बसेल. इथे तुम्ही बघू शकता की अशा दोन्ही प्रकारे बसवून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण काय केलेलं आहे, एक छोटंसं जे मेटलचा पीस आहे ते लावून घेतलेलं आहे. अशा प्रकारे हे दोन्ही पण पेअर आपण तयार करून घेतले. ते ग्लूच्या साहाय्याने तुम्ही त्याच्यावरती जो मेटलचा पीस आहे किंवा जे पेंडेंट आहे ते व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आणि त्याला ग्लू लावल्यानंतर ते हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून ते व्यवस्थित चिकटेल त्याच्यावरती. आणि हे अतिशय सुंदर दिसते. तुम्ही बघू शकता की एका साईडला आपण छान घुंगरू लावून घेतलेले आहेत आणि हे दोन मेटलचे जे पेंडेंट आहेत ते लावून घेतलेले आहेत त्याच्यावरती. आता आपल्याला काय करायचं आहे, मी सिल्वर कलरचा एक बीड घेतला आणि तो तारेमध्ये घालून त्याला काय केलं की एक लूप तयार करून घेतला. आता हा जो आपण लूप बनवत आहोत तो बॅक साईडला थोडासा बेंड करून घ्यायचा, म्हणजे तो व्यवस्थित बसतो. मग वरच्या साईडला एक लूप आणि खालच्या साईडला एक लूप. एक जो आहे लूप तो आपण काय करा, ओपन करून तो जो झुमका आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित अटॅच करून घेतला आणि तो प्रेस करून घेतला या पद्धतीने. आता आपल्याला हा जो झुमका आहे, आपण जो तयार केलेला वरचा जो बेस आहे त्याला तो व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा. तुम्ही धाग्याच्या साह्याने अटॅच करू शकता किंवा जर तुमच्याकडं पॉसिबल असेल तर त्याला होल करून सुद्धा तुम्ही ते अटॅच करून घेऊ शकता. मी इथे धाग्याच्या साह्याने अटॅच करत आहे. तर बॅक साईडला असं या पद्धतीने सुई आणि दोऱ्याच्या साह्याने आपण अटॅच करून घेऊयात. इथे बघू शकता तुम्ही. आता हा जो झुमका आहे त्यातून हा बॅक साईडला असा व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा. 2 ते 3 टाके घालून घ्यायचे, जेणेकरून ते जे अटॅच आहे ते व्यवस्थित होईल आणि ते निघणार नाही. पाहू शकता व्यवस्थित अटॅच झालेले आणि किती सुंदर झुमका दिसतो. हा तुम्ही सहज बनवू शकता घरी. नवरात्री स्पेशल आहे.